पैठणमध्ये एक असा वाडा आहे जिथे 450 वर्षापूर्वी बांधलेलं रांजण आजही स्वतः भरते, ज्यांच्या तळातून थेंब थेंब पाणी गोदावरीला जातं. आणि इथूनच काही अंतरावर आहे ते ठिकाण जिथे संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवले होते. तर नमस्कार, मी चंद्रपूरचा सोशल ब्लॉग्स मध्ये. काल आपण संत एकनाथ महाराजांच्या समाधीबद्दल पाहिलं होतं आणि आजच्या ब्लॉग मध्ये आपण आलोय संत एकनाथांच्या वाड्यावर. इथे नाथांचा वाडा आहे, आपण तिथे जाणार आहोत. नाथांचा वाडा आपल्याला इथं समोर दिसतोय. या वाड्यावर आत गेल्यावर इथे एक पवित्र मंदिर आहे जिथे नाथ महाराज नित्य पूजा करायचे. देवघरात पांडुरंगाची अतिशय खास मूर्ती आहे, पूर्ण वस्त्रांनी झाकलेली, फक्त मुख कमल दर्शन. या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे एक हात कमरेवर आणि दुसऱ्या हाताचा तळवा समोर, म्हणून याला विजयी पांडुरंग म्हणतात. देवाघरासमोरच 2 खांब आहे, एक पुराण खांब ज्याला टेकून नाथ प्रवचन द्यायचे. वाड्यात डाव्या बाजूला आहे पवित्र रांजण, 21 फूट खोल काळ्या पाषाणात बांधलेलं. तळाची गोमुख जिथे थेंब थेंब पाणी गोदावरीला जातं. नाथांच्या काळात हजारो लोकांसाठी ना या पाण्याचा वापर व्हायचा आणि आज जेव्हा रांजण स्वच्छ करायला लोक खाली उतरतात ना, ते सांगतात तिथे गार हवा येते. आणि खाली कोनाड्यात पांडुरंग आणि रुक्मिणीची सुंदर मूर्ती आहे जी खाली उतरल्यावरच दिसते. पांडुरंग येऊन कावड टाकतो पाण्याची कावड टाकतात. असं आपण किती पब्लिक येते, हजारोने सगळेजण पाणी टाकतात. बरं नाही ते भरल्या का समजायचे पांडुरंगाची टाकली गेली बाई. फाल्गुन वैद्य द्वितीयेला हा रांजण उघडतो आणि नाथ षष्ठी उत्सव सुरू होतो. हा रांजण कधी भरेल याचा नेम नाही, पण ज्याच्या हाताने भरतो ना त्याची श्रीखंड्या म्हणून पूजा केली जाते. इथल्या मंदिराची प्रदक्षिणा देखील वेगळी आहे. एका कवाडातून जाऊन दुसऱ्या दरवाजातून बाहेर म्हणजे प्रदक्षिणा पूर्ण करायची जागा आहे. इथून पूर्ण प्रदक्षिणा करून आपण पोहोचतो परत मेन याच्यामध्ये वाड्यामध्ये. इथून थोड्याच अंतरावर आहे नागघाट, ज्याला रेडामुखी मंदिरही म्हणतात. आपण इथे पोहोचलोय जिथे संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 12व्या वर्षी म्हणजे शके 1209 इसवी सन आणि 1287 माघ शुद्ध वसंत पंचमीच्या ना शुक्रवारी रेडाच्या मुखी जे वेदवले होते, मुखी मंत्र जे वेदवले होते ते ठिकाण आपण इथे आलोय. इथे संत ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. हा चमत्कार इथेच घडला. हा घाट 7 वाहन काळापासून अस्तित्वात आहे आणि इथे हनुमान मंदिर, नाग मंदिर आणि सिद्ध वरुण गणपतीचं मंदिर देखील आहे. आज हा घाट पैठण मधील मोठं आकर्षण आहे. म्हणून पैठणला आलात तर फक्त समाधी नाही तर संताचा वाडा आणि नाग घाट हे नक्की पहा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि पैठणला आलात तर या ठिकाणाला नक्की भेट द्या. आणि अशाच अजून आध्यात्मिक आणि ऐतिहासिक प्रवासासाठी फॉलो करा इट्स रोशन ब्लॉगला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.